बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य तुम्हाला बघायला मिळतील। पोहा वगैरे हवा आहे तर ते पण आहे, सोयाबीन आहे, तूर डाळ, मूग डाळ, काळे वाटाणे, चवळी, सगळ्या प्रकारचे कडधान्य यांच्याकडे मिळतात। तसेच शेंगदाणे वगैरे पण तुम्हाला हवे असेल तर मिळतील। आणि सफेद वड्याने 50 रुपये। 50 रुपयाला। आणि हे 70 रुपये मटकी। 70 रुपयाला मटकी आहे। आणि राजमा 70 रुपये। ये तिल है, पाव किलो आएगा 60 रुपए का। 60 रुपये। हाँ, एक खसखस है 50 का। ये हरद पाव किलो 50 रुपए। 50 रुपयाला। गरम मसाला 50 रुपए। मिर्ची पाउडर 50 रुपए। धनिया पाउडर 50 रुपए। चक्री फूल है ये 100 रुपए का 100 ग्राम। ये बड़ी इलायची है 100 रुपए का 300 ग्राम। 40 रुपये डबा आहे। हा कुठला तांदूळ आहे? ये कोलम का, ये सेल है बासमती का। बासमती हाँ, कसा डबा आहे? 60 रुपये। हे बघा, हाही बघा किती मस्त वाटतंय वन पीस। हे बघा, हा पण बघा किती मस्त वाटतं। नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मस्जिद बंदरला। आज आपण अशा मार्केटला भेट देणार आहोत तिथे घरगुती वापराच्या वस्तू तसेच जे कडधान्य आपण जे वापरतो ते इथे होलसेल रेटने मिळतात। आणि हा बाजार आहे ना फक्त संडेलाच भरतो। तर चला बघूया या मार्केटमध्ये काय काय आहे ते आणि त्याची प्राइस किती आहे ती। मित्रांनो, तुम्हाला ह्या जर स्ट्रीट मार्केटला जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन आहे मस्जिद बंदर आहे। बघा, ह्या साईडला ना मस्जिद बंदर स्टेशन आहे। तिथून तुम्ही मस्जिदला बाहेर आलात ना तर लेफ्ट साईडला आलात ना तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती तुम्हाला बघा ही जी आहे ना संत तुकाराम मार्ग, ती जी गल्ली आहे तिथे सगळं हे कडधान्यांचं होलसेल मार्केट भरते। तर चला बघूया मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती। हे बघा, इकडूनच पूर्ण स्टार्टच होते। हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य तुम्हाला बघायला मिळतील। हे बघा, पोहा वगैरे हवा आहे तर ते पण आहे, सोयाबीन आहे, तूर डाळ, मूग डाळ, काळे वाटाणे, चवळी, सगळ्या प्रकारचे कडधान्य यांच्याकडे मिळतात। तसेच शेंगदाणे वगैरे पण तुम्हाला हवे असेल तर मिळतील। 70 रुपये किलो। शेंगदाणा 70 रुपये किलो। हाँ, ये अक्की मसूर 70 रुपये डब्बा। अक्की मसूर 70 रुपये डबा आहे। हाँ, हे डब्याने सगळं मिळतं इथे का? सगळं डब्बानी मिळते। हा, आणि हिरो वड्याने 100 रुपये डब्बा। 100 रुपये डबा। आणि शक्कर 40 रुपये डब्बा। 40 रुपये डबा। डब्बा। आणि ये चना डाळ 70 रुपये डब्बा। म्हणजे हा डब्याने मिळतं हा, का? डब्याने। एक माप काय याचं? हाँ, माप काय? 1 किलोचं माप आहे का? हाँ, 1 किलोचं माप। हे बघा, हे चना डाळ वगैरे हवी असेल ना याची काय प्राइस आहे? 70 रुपये। 70 रुपयाने मिळेल तुम्हाला। आणि ते तुर डाळ 70 रुपये। एक तुराळ 70 रुपयाला। 70 रुपये। आणि हे मूग डाळ 100। 100 रुपयाला। हाँ, आणि हे काळे वाटाणे कसे आहेत? 80 रुपये। 80 रुपये किलो। हे बघा, या टाइप मध्ये काळे वाटाणे पण तुम्हाला जर हवे असतील ना ते मिळतील। 80 रुपये किलोनी आहे। आणि सफेद वड्याने 50 रुपये। 50 रुपयाला। हे किती? 50। 50 रुपयाला। हाँ, आणि हे 100 रुपये वाल पावटे। वाल 100 रुपयाला। हे बघा, चांगले आहे। आणि आणि हे तुर डाळ 80 रुपये गावठी। गावठी तुरडा 80 रुपये डबा आहे। हाँ, डब्बा। आणि हे चणे 70 रुपये डब्बा। चणे 70 रुपये हा. डबा। आणि मसूर 70। 70 रुपयाला। मसूर डाळ 70 रुपये। हे पण 70 रुपयाला। हाँ, आणि हे काय आहे? ये उडदाची डाळ काली काळी उडदाची डाळ आहे। ही कशी आहे? 100। 100 रुपयाला डबा हाँ, आहे। आणि हे 70 रुपये मटकी। 70 रुपयाला मटकी आहे। आणि राजमा 70 रुपये। हे बघा, राजमा वगैरे पण जर तुम्हाला हवा असेल ना तो पण यांच्याकडे मिळतो। 70 रुपयाला आहे एक डबा मिळेल। इकडे सगळ्या डब्यांचा हे आहे, हा, इथे सगळे डब्बानी बाजार आहे। डब्यानेच मिळतं तुम्हाला। हे कसं आहे? मूग 80 रुपये। 80 रुपये मूग। आणि हे उडदा डाळ 100 रुपये। 100 रुपयाला आहे। आणि हे काय आहे? कसं आहे? मूग डाळाचे 100 रुपये। हे पण 100 रुपयाला आहे। आणि चवळी कशी आहे? बारीक 80 रुपये लाल चोली। हे बघा, ही लाल चवळी आहे 80 रुपयाला मिळेल तुम्हाला एक डबा। आणि हे कसं आहे? 70। 70 रुपयाला आहे। ये 80 रुपये हो चोले। काबुलीचा नाही ना? हा, 80 रुपये डबा आहे। हे बघा, 80 रुपये डब्याने मिळतील तुम्हाला। तांदूळ 50 रुपये। हे कुठला तांदूळ आहे? कोलम आहे कोलम आहे। कसं आहे? 50। 50 रुपयाला एक डबा। आणि हे ये 80 रुपये डबा। 80 रुपयाला आहे। आणि हे कुठले तांदूळ आहे? तो एकच आहे। एकच आहे, कोलमच आहे। हा, कोलम। आणि हे कशी आहे? ते वाटाणा डाळ आहे। वटाणा डाळ हा. आहे। कशी आहे ती? 60 रुपये। 60 रुपये डबा। आणि पोहे पण आहेत का? 30 रुपये। हे गावठी आहेत का? हा, गावठी 30 रुपये 30 डबा। रुपये डबा। आणि हे ये सोयाबीन 30 रुपये डबा। 30 रुपये डब्याला मिळेल। हे बघा, यात ताईंकडे आहे ना वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आहेत ना एकदम स्वस्त दरात तुम्हाला मिळतील। इथे कोणाला यायला जमत नसेल तर तुम्ही असं कडधान्य कुरिअर वगैरे पण करतात का? हा, करते किती मिनिमम माल घ्यावा लागेल? 2000 1500। 1500 ते 2000चा माल घ्यावा लागेल तर घ्यावा तुम्ही लागेल। कुरिअर करू हा, शकता। करू. जरा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना। 9967 811 027।
इथे ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ना मसाले जरी हवे असतील ना जेवणासाठी वगैरे ते पण इथे मिळतात. हे बघा जिरा वगैरे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. धने, जिरा आहे, मसाला आहे, हे बघा हळद वगैरे पण आहे, काळी मिरी वगैरे आहे. लूज पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत इथे. ये तिल है, पाव किलो आएगा 60 रुपए का. 60 रुपये. हाँ, ये खसखस है 50 का. ये साजीरा है 50 का. हे किती ग्रामचं राहते? 25 ग्राम. 25 ग्रामचं असते. हे चक्री फूल आहे 50 रुपये. 50 रुपयाला. छोटी वेलची 50 रुपये. ही मोठी वेलची 50 रुपये. 50 रुपयाला. काळी मिर्च 50 रुपये. लाल फूल 50 रुपये. लवंग 50 रुपये. दालचिनी 50 रुपये. बडीशोप 50. जिरा 50. जायफळ 50. बाकी असे मोठे पाहिजे अर्धा किलो 1 किलो तरी पण आहेत. हे पण मिळतात. हा, आणि लूज पाहिजे लूज पण आहे आपल्याकडे. म्हणजे कोणाला जर पॅकेट नको असेल तर लूज वगैरे लूज पण पण आहे, हा, मिळतात. लूज पण आहे. कसे ते पॅकेट कसे आहे? हे पॅकेट अर्धा किलोचा आहे. हा 150 रुपये. 150 रुपयाला. पाव किलोचा आहे. हा 80 रुपये. जिरा, हा जिरा. बडीशेप हा बडीशोप आहे पाव किलोची 100 रुपये. 100 रुपयाला पॅकेट आहे. हा. किती आहे? पाव किलो आहे. पाव किलो. हा. हळद कशी आहे? ही हळद पाव किलो 50 रुपये. 50 रुपयाला. गरम मसाला 50 रुपये. मिरची पावडर 50 रुपये. धनिया पावडर 50 रुपये. आणि हे अख्खे धने आहेत. पुढचा जो आहे ना तो 50 रुपये पाव किलो. हा 50 रुपयाला आहे. हा, आणि हा हा 80 रुपये. हा किती किलोचा आहे? 1 किलोचा आहे अर्धा का? किलो आहे. अर्धा किलोचा आहे. हा, त्याच्याहून खालती आहे 1 किलोचा आपल्याकडे. हा, 1 किलोचे पण आहे. 1 किलोचा पण आहे खालती, तो 150 रुपये. 150 रुपयाला. आणि मसाला कसा आहे? हे अर्धे किलोचे आहेत. 100 रुपये मिरची पावडर, 100 रुपये धने पावडर, 100 रुपये गरम मसाला, 100 रुपये हल्दी पावडर असं आहे. आपल्याकडे हे पण आहे ओवा अर्धा किलो. ओवा पण मिळतो. ओवा कसा आहे तो ओवा? ओवा हा घेणार ना तुम्ही, मग तुम्हाला येणार 200 रुपयाला 200 रुपयाला अर्धा किलो. अर्धा किलो. अधिक लूज मध्ये पण आहे. लूज मध्ये सगळे वेगळे आयटम आहेत आपल्याकडे. हे चक्री फूल आहे, हे 100 रुपये का 100 ग्राम. हे बड़ी इलायची आहे 100 रुपये का 300 ग्राम. ये वो लवंग है 120 रुपया 100 ग्राम. वो अपना क्या बोलते हैं उसको, जीरा है वो 80 रुपये का है पाव किलो. 60 रुपयाला 100 ग्राम. 100 ग्राम 250. हाँ, ये वाला 100 ग्राम 250. 100 ग्राम 200. 100 ग्राम 250. 100 ग्राम 200. 100 ग्राम 100 रुपये का है. मित्रांनो जर तुम्हाला जर गरम मसाल्याचे जर हवे असतील ना पॅकेट तर या दादांच्या स्टॉलला तुम्ही जरूर व्हिजिट करा. यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ना मसाले आहेत ना एकदम रिझनेबल प्राइस मध्ये मिळतील. हे बघा इथे आहे ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ पण जरी हवे असतील ना ते पण डब्याच्या हिशोबाने यांच्याकडे मिळतात. हाँ ये 40. 40 रुपये डबा आहे. हा कुठला तांदूळ आहे? ये कोलम का है. कोलम आहे. हाँ, ये सेल है बासमती का. बासमती हाँ, कसा डबा आहे? 60 रुपये. 60 रुपयाला डबा आहे. बघा या टाइप मध्ये ना डबा येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हे माप आहे, डब्याच्या मापाप्रमाणे तुम्हाला मिळतं. हा कुठला तांदूळ आहे? ते भी बासमती. बासमतीचा आहे. हा कसा डबा आहे? ते भी 60 रुपये चे. 60 रुपयाला आहे. आणि हा ये 35 रुपये. 35 रुपये डबा आहे. हा कुठला तांदूळ आहे? ये आपला बासमतीचा कणी आहे. कनी बासमती आहे. हाँ, हा बघा 35 रुपये डबा मिळेल तुम्हाला हा हवा असेल तर. वो भी बासमती सेला है. सेला. सेला हा. बासमती सेला म्हणून हा तांदूळ आहे. हा कसा आहे? 50 रुपयाला डबा. हे बघा कच्चा बासमती म्हणून तांदूळ येतो. हा कसा डबा आहे? 50. 50 रुपये डबा. ती 50. हे बघा हे कुठलेही तुम्ही तांदूळ घ्या तुम्हाला 50 रुपये डब्याने मिळतील. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर या ताईंकडे या. यांच्याकडे तुम्हाला सर्व प्रकारचे तांदूळ तुम्हाला एकदम स्वस्त दरात मिळतील. इथे ना लहान मुलांचे पण तुम्हाला जर कपडे वगैरे हवे असतील ना ते मिळतील. हे बघा यांच्याकडे हे जे कपडे आहेत ना 2 वर्षाच्या मुलींपासून 18 वर्षाच्या मुलींपर्यंत सगळ्या प्रकारचे तुम्हाला असे कपडे मिळतील. हे बघा मस्त आहेत. 1 पीस आहेत. हे बघा हाई बघा किती मस्त वाटतंय 1 पीस. काय प्राइस आहे याची? 350 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि हा बघा 1 पीस किती मस्त वाटतं. 350 रुपयाला. म्हणजे कुठलाही घेतला 350 रुपयाला आहे का? हे बघा 200 पासून यांच्याकडे रेंज आहे 350 पर्यंत आहे. हे बघा किती मस्त मस्त ड्रेस आहेत त्यांच्याकडे. हे बघा हा पण बघा किती मस्त वाटतोय. हा बघा किती मस्त आहे. कितीला आहे काय? 350. हा बघा 350 रुपये. किती वर्षाच्या मुलांचा आहे हा? 6 वर्षाच्या मुलांचा आहे. मस्त वाटतंय. हा बघा हा पण बघा किती मस्त आहे. हे 3 पीस मध्ये आहे. हा पण तुम्हाला 350 रुपयालाच मिळेल लहान मुलांचा. हे बघा किती मस्त मस्त यांच्याकडे ड्रेस आहेत आणि कलर तर 1 नंबर आहेत. यांच्या ना खूप व्हरायटी मध्ये. हा बघा हाही बघा किती मस्त वाटतोय. एक कुठल्या फंक्शनला वगैरे लहान मुलांना घालायला मस्त आहेत एकदम. हे बघा हा 2 पीस आहे. हा पण 350 रुपयाला आहे.
350 रुपयालाच तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर दादा हे ठिकाण कुठलं आहे? मस्जिद बंदर स्ट्रीट, सूरज स्ट्रीट. बघा दादांचा इथे स्टॉल आहे. तर तुम्हाला जर कपडे घ्यायचे असतील ना, यांच्याकडे मस्त मस्त असे डिझाईन मध्ये तुम्हाला कपडे मिळतील. तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा. मित्रांनो, तुम्ही ह्या मार्केटला जर आलात ना तर इथे जास्त करून आहे ना तुम्हाला कडधान्याचीच जास्त स्टॉल बघायला मिळतील. तसंच इतर वस्तूही आहेत. तर तुम्ही इथे जरूर या. इकडे आहे ना बघू शकता गर्दी किती आहे. आणि ह्यांच्याशी जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हा ह्यांच्याशी बार्गेनिंग करून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला स्वस्त दरात मिळतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.